खरं म्हणजे आपल्या देशामध्ये दरवर्षी रेल्वे फाटकाच्या मुळे 21,000 लोकांचा मृत्यू होतो आणि म्हणूनच आपण हा निर्णय केला की किमान महाराष्ट्र तरी रेल्वे फाटक मुक्त झाला पाहिजे। आणि मग यामध्ये रेल्वे मंत्रालयाने आम्हाला काही मदत केली, माननीय गडकरी साहेबांच्या मंत्रालयाने आम्हाला मदत केली आणि उरलेले जे रेल्वे फाटक होते त्या ठिकाणी उड्डाणपूल बनवण्याकरता महारेलच्या माध्यमातून आम्ही हा निर्णय केला की राज्य सरकार कर्ज घेईल आणि हे सगळे उड्डाणपूल आम्ही पूर्ण करू, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये एकही रेल्वे फाटक वाचू नये, सगळीकडे रेल्वे फाटक मुक्त अशा प्रकारचं महाराष्ट्राचं चित्र आपल्याला तयार करायचं आहे। आणि त्या दृष्टीने आता रेल्वे फाटकाचे 80, 65 आणि इतर 80 असे 145 उड्डाणपुलांची व्यवस्था, त्याचा आराखडा आता महारेलने आम्हाला सबमिट केलाय। त्या आराखड्याला आम्ही मान्यता देतो आणि पुढच्या 3 वर्षामध्ये मला जयस्वाल यांनी या ठिकाणी आश्वस्त केलंय की महाराष्ट्रामध्ये हे 145 उड्डाणपूल हे आपण या ठिकाणी बांधून दाखवू। आणि अर्थातच कृष्णा भाऊ, याच्यामध्ये नागपूरचेही उड्डाणपूल आपण घेतलेले आहेत, त्यामुळे सगळ्यांवरचा कोंबडा एकाच वेळी मी मारणार आहे। त्यात तुमचेही दोन्ही येतील, काळजी करू नका। आणि एखादा राहिला असेल तर टाकून द्या, तोही पूर्ण करून टाकू। पण आम्ही कोंबडा मारत नाही, आम्ही सही करतो। कोंबडा मारणारे वेगळे लोक आहे, गडकरी साहेब आम्ही सगळे सही करणारे लोक आहोत। त्यामुळे योग्य सही करून हे काम देखील या ठिकाणी आपण निश्चितपणे पूर्ण करू।